नमस्कार मंडळी, मी आज ना कांदा भजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला आधी कांदा कट करून घेते. कांदा ना आपल्याला उभा उभा कट करायचा आहे. कांदे ना अशा प्रकारे पातळच कट करून घ्यायचे. जास्त एक मोठं एक छोटं नाही करायचं, एक साईज समजे कांदे कट करून घ्यायचे. आपले ना 10 मिनिटं झाली आहेत. आपण ना त्यामध्ये ना पाणी सुटलं आहे. भज्यामध्ये या कांद्यामध्ये ना पाणी सुटलं आहे आणि करडवलं ना कांद्यानं की बस छान असं पाणी सुटलं आहे. तुम्हाला दाखवते. कांद्यामध्ये ना असं पाणी सुटलं आहे. पाणी तुम्हाला दिसेल. पाणी छान असं सुटले कांद्याला. त्यामध्ये ना आपण पीठ टाकून घेऊ. जेवढं कांद्यामध्ये पीठ बसेल ना तेवढंच पीठ टाकून घ्यायचं. जास्त पीठ टाकायचं नाही मध्ये. छान असं जेवढी भिजतील तेवढेच पीठ टाकून घ्यायचं कांद्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे बॅटर होते आपलं. त्यामध्ये ना मीठ आणि थोडं हळद टाकून घेऊ. तुम्हाला दाखवते साहित्य काय काय टाकते ते. हातावर ना थोडासा असा ओवा क्रश करायचा आणि ना टाकून घ्यायचं त्यामध्ये. आणि ना थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची आणि लाल तिखट बाजूला थोडीशी हळद, लाल तिखट थोडंसं आणि आपली थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे स्वच्छ धुवून. त्याला छान असं मिक्स करून घेऊ. मीठ पहिलेच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही नंतर. व कुठे बाहेर जाते बाबा तू? गाडीचं आमच्या मधीच असतं. हे बेटर ना अशा प्रकारे होतं. हे बघा तेल घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं पाहिजे तेवढं तेल घेऊ शकता तुम्ही. छान असं गरम होऊ द्यायचं तेलाला. आपलं तेल पण ना गरम झालं आहे. त्यामध्ये ना असे भजे सोडून द्यायचे. गॅस ना मिडियम करून घेऊ. जास्त नको मोठा, पण मिडियमच बरा गॅस. मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे भजे. भजे ना मिडियम गॅसवर तळून घेतं ना कुरकुरीत होतात. जास्त पण गॅसची फ्लेम वाढवायची नाही.